माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. दिनांक 5 जून 2026 रोजी एक GR आला आहे. यामध्ये असं आहे की मार्च 2026मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाचे नुकसानीसाठी मदत मंजूर करण्यात आली. तर यातील मुख्य मुद्दे काय आहेत ते पाहू आपण. एकूण निधी आहे 96,17,15,000 रुपये. मदत कशासाठी? तर मार्च 2026मध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट पैसे जमा केले जातील. आता यातील लाभार्थी जिल्हे कोणते आहेत? छत्रपती संभाजीनगर आणि बीड. नागपूर विभागातील गोंदिया आणि गडचिरोली. लाभार्थ्याची संख्या आहे, एकूण लाभार्थी शेतकरी आहेत 2,23,323 शेतकरी. बाधित क्षेत्र आहे 1,03,164 हेक्टर. आता यासाठी अटी पण आहेत. एका हंगामात एकदाच मदत दिली जाईल. दुहेरी लाभ मिळणार नाही. निधीचा वापर फक्त अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठीच होईल. मदतीची थेट रक्कम बँक खात्यात जमा होईल. तर मित्रांनो, ही शेतकरी अवकाळी पावसाची मदत शासनाने जाहीर केलेली आहे. त्यातील